या ठिकाणी आलेला आहे। रघुराजे मुलगीर दैनिक सकाळ यांच्याकडून जो पहिली कॅच करणारा खेळाडू 101 रुपयाचा आणि जो रायडर खेळाडू आहे तो 2 पॉइंट घेणारा खेळाडू सोनवाडी संघाचे 1 गुण हे गणेशराव बक्षीस केला आहे। तो खेळाडू कोण होता त्याचं नाव कृपया कळू द्या आम्हाला। आमच्या गावचे उपसरपंच श्रीमान गणेशरावजी मुलगीर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आयोजित केलं होतं। ते बक्षीस पटकवलं आहे तो सोनवाडीचा खेळाडू सुंदर अशी तळाई। आजचे जे रद्द सामने झालेले आहेत ज्या ज्या संघाने खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आपल्या संघाचे नाव नोंदणी केले आहे ते संघ 1 तारखेला या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता। आपण ठीक 4 वाजता या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपण यायचं 1 तारखेला आणि या स्पर्धेत शोभा वाढवायची आहे। सुंदराज तडे हा 9 नंबरचा खेळाडू पूर्ण या संघाचा खेळाडू हा सोनवाडी संघावर चालकून गेला। भाऊ आपल्या संघासाठी काय करतो आणि सुंदर अशी तडाई टच केली। डिसिजन 2 पॉइंट हे रमेशरावजी मुलगीर यांचे 2 पॉइंट गेले आहे ते 9 नंबरच्या खेळाडूकडे 101 रुपयाचं बक्षीस 9 नंबरच्या खेळाडूचं नाव सांगा कळू दे आमच्याकडे। आता आमचे रघुराजरावजी मुलगीर यांचे बक्षीस फक्त बाकी आहे। जो खेळाडू कॅच करेल त्या संघास दैनिक सकाळ रघुनाथरावजी मुलगीर यांच्याकडून 101 रुपयाचे बक्षीस या ठिकाणी आयोजित केले आहे। सोनवाडीचा हा खेळाडू पूर्ण या संघावर चाल करून गेला आहे ते भाऊ आपल्या संघासाठी काय करतो तो सुंदर अशी चढाई परंतु नाही खाली जाणे वापस। पावसामुळे थोडे होत आहे ग्राउंड थोडं ओलं झालेलं आहे पाय सडकण्याची भीती आहे थोडं सावकाश कसल्याच प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्या कारण आपल्याला 1 तारखेला याच ठिकाणी खेळायचं आहे। जो संघ विजय होईल त्या संघास 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आयोजित केलं आहे। जो संघ पराजित होईल त्या संघास 301 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी पहिली कॅच करणाऱ्या खेळाडू दैनिक सकाळ रघुनाथरावजी मुलगीर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस तसेच जो कोणी खेळाडू 2 पॉइंट घेईल त्या खेळाडू 101 रुपयाचं बक्षीस रमेशरावजी मुलगीर यांच्याकडून देण्यात येईल। आणि पहिला पॉइंट घेणाऱ्यास गणेश मुलगीर उपसरपंच यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस। 9 नंबरचा हा खेळाडू आवरत नाही आता 2 पॉइंट घेऊन गेला हा खेळाडू आहे पूर्णच्या ठाण्यावर पवारच्या संघासाठी काय करतो तो सुंदर अशी चढाई सोनवाडीचे संघ खेळाडू 3च आणि सुंदर अशी पकड केली आहे ते 4 नंबरच्या खेळाडूंनी सुंदर अशी पकड केली आहे। आमच्या रघुनाथरावजी पाटकर मुलगीर यांचं बक्षीस या ठिकाणी घेतलेलं आहे 4 नंबरचा खेळाडू सोनवाडीचा। पावसामुळे थोडा बदल आहे नाही तर सुंदर अशी या ठिकाणी स्पर्धा या ठिकाणी झालेली होत होती। पूर्णचा खेळाडू सुंदर अशी चढाई आपल्या संघासाठी योगदान करतो तो त्याला सुद्धा माहित आहे की स्पर्धा ही पोस्टपोन झालेली आहे। आपल्या जीवाला किंवा हातापायाला पॉइंट घेण्याचा प्रयत्न दावा करतोय पाहूया 1 पॉइंट घेता देव पूर्ण संघाने सोनवाडीचा खेळाडू पूर्ण संघावर चाल करून गेलेला आहे पाहूया संघासाठी योगदान करतो तो सुंदर अशी चढाई लात मारून पाठ करायचा प्रयत्न पण सुद्धा तरी त्याच्या हाताला यश आलेलं नाही। सुंदर अशी पकड 9 नंबरचा खेळाडू पूर्णेचा 8 नंबरचा आवरत नाही
आवडते रे तंगड्यात घुसलं की मरते ते. वा 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 सुंदर 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 सर वा 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 परंतु नाही असा फाय. वा 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 हे मानाचे खेळाडू आहेत, हे चिकाटी आहेत, सशाचे शिकार करणारे आमचे खेळाडू आहेत. सुंदर अशी ससन सोडत नाहीत. इथं तुम्ही आहे राजे हो पूर्णेचे रेल्वे लाईन. हा सोनवाडीचा खेळाडू पूर्ण संघावर चालू करून गेला आहे. टाकू दे म्हणण्यापेक्षा वा वा शांत. 4 नंबरचा खेळाडू आउट झालेला आहे. तो 1 पॉईंट घेतला ते पूर्ण संघाने. चमचम बंद आहे यावर्षी. 1 पॉईंट पूर्ण संघाकडे. शेवटचा हा रायडर आहे तो सोनवाडीचा. सुंदर अशी चढाई. जो कोणी कॅप्टन चॅलेंज करतोय आपण डिस्कस करा. बाकीचे खेळाडू सुंदर अशी चढाई साखळीमध्ये घेतलाय तो सुंदर असे डिफेंडर. 1 पॉईंट पूर्ण संघात. ही स्पर्धा सर्व खेळाडू सूचना ही स्पर्धा स्पोर्ट्समन झालेली आहे. ही स्पर्धा 1 तारखेला याच बक्षिसासाठी हे सर्व बक्षीस 8-9 जे काही बक्षीस आहेत तेच बक्षीस 1 तारखेला या ठिकाणी आपल्यासाठी आयोजित केले आहेत. सुंदर अशी चढाई, सुंदर अशी यात्रा भरली होती. या सामन्याचा मध्यंतर झालेला आहे. मध्यंतरानंतर सामना गुणफलक असा आहे. याच्यानंतर जर सामना या ठिकाणी खेळला जात असेल तर आमच्या येथील दैनिक सकाळ त्यांच्या रघुनाथरावची मुलगी यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय. जो संघ विजय होईल त्या संघास 501 रुपयाचं बक्षीस रघुनाथरावची मुलगी सविता फोटो स्टुडिओ मौजे पोद्रा यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस पुढच्या मॅच साठी आलेले या ठिकाणी आलेलं आहे. पैशाची लयलूट होणार आहे हो. मात्र थोडं पावसाने थोडा व्यत्यय आणला नाही तर काय भारी कर द्या थोडं मैदानाच्या बाजूला वा. हो रायपूर साईडला घेऊन बोला बरं तुम्ही. दिसू दे आम्हाला काय चाललंय. सामने सुरू झाले की तुम्हाला जोश होते. याच्या अगोदर आम्ही नाव घ्या रे एक इकडे या तयार नाही. कबड्डी सुरू झाली की आम्हाला खेळवा. रनिंग मध्ये दपड्याचा येते. माझी 1 तारखे ठरलं 500 का मॅच राहते याला जंप मारा शिकाय. जंप ठेवायचा घराला पुन्हा 1 तारखेचा कसा होईल मग मॅच. 1 तारखेला मोठी खर्च काढायचा हे फक्त टिकटाक होते. 1 तारखेच्या टीमवर्क हिना मोठा आहे ना ते पडाई आली आता एका टीम आणि 200 3 टीम खेळायचं. तुला काय करायचं बाकी एक दुसरी 500 लावली 500 मी लावली. हा सुंदर चढाई तुरुंचा खेळाडू हा वापस गेला आहे. या नावाचा मी लोक सगळं सुंदर चढाई सोनवाडीचा खेळाडू पूर्ण संघर्ष करून दिल्ली अशी चढाई त्या गटाची होती आणि खाली त्याने वापस सुंदर असे डिफेंडर केले ते पूर्ण संघाने. सुंदर अशी
आपण या ठिकाणी गेले सोनवडी संघाने वन पॉईंट घेतलाय तो सोनवडी संघाने. कपले होते भांडणार होते बोय बघ की कसं कुंडळ गेलंय. आता हे झालं पाणगीचा डाव करतो तो सोनवडीचा खेळाडू. मला 200 मी घेतो सरसकट राहतील सो मॅच सर्व सरसकट राहतील विजेते संघास. आपण सो मॅच सर्व सरसकट राहतील 501 विजेते संघास पराजय संघास 300 रुपये सरसकट मॅच राहतील. नाही 3 गेम खेळले 5 गेम झालाय. नाही हे फक्त कबड्डी पुरतात गेला चान्सच नाही. आता एक 5 गेला नाही संपला सुंदराची लढाई परंतु आपला रुमचा खेळाडू लेखनकर याने सुंदराची कॅच केली ती पूर्ण संघाकडे 1 पॉईंट. 10 नंबरचा खेळाडू पूर्ण संघाचा सोनवडी संघ चालू करून गेला. पाहू संघासाठी काय होते आपल्या दोघा सब पहिला मी देतो. सुंदराची लढाई पूर्ण संघाच्या खेळाडूची. हा याच्या संघाच्या नंतर या संघाच्या नंतर निमटोक वर्सेस परभणी. निमटोक वर्सेस परभणी या संघाने तयार राहायचं आहे. लवकर चला आपल्याला खेळायची असेल खेळायची इच्छा असेल तर कृपया आपण वेळ न लावता जबरदस्त हजर राहायचं आहे. तेवढे बल्ले कवा आवडते रे. मला तन कुणा कोणाला आपटली बस तुमचं काय करणार उडा पण नाही तन चंदा त्याचा वाढला. हॅलो या संघामध्ये या झाल्या सामन्यामध्ये ते जरा लहान आहे ना हे दिसायला. जास्त वय नाही झालं त्याला बरोबर शेअर नाही गेलं ते ओके म्हणता आपल्याला कवडे तरी बरी खेळायला तरी आहे की नाही. मात्र मला वाटलं नाही एवढी जाडा हा मध्यंतराचा सामना सुरुवात झालेली आहे. मध्यंतरानंतर गुणफलक असा आहे पूर्ण संघ 14 आणि सोनवडी संघ 6. नेमकं 8 गुणाची आघाडी आहे पूर्ण संघाकडे. 8 गुणाच्या अपचय संघ सोनवडी संघ सुंदराची पकड सोनवडी संघाने केली आहे ते पूर्ण संघाचे खेळाडू. एक गोल सोनवडी साईड लावा. सुंदर अशी चढाई सोनवडी संघाच्या खेळाडूची पूर्ण संघावर चाल करून गेला तो. दुसऱ्या सोमासाठी या ठिकाणी बक्षीस आलेले आहे. ते दैनिक सकाळ रघुनाथजी मुलगीर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. सुंदर अशी चढाई. वा 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 1 गुण घेतला येते सोनवडी संघाने. हा पूर्णच्या ढाण्यावाग चाल करून गेला ते सोनवडी संघावर. पाहू आपल्या संघासाठी काय चाल करतो तो. सुंदर अशी चढाई हातपाय हलवून पायन करण्याचा प्रयत्न परंतु सध्या तरी चला परभणी आणि नेमटोक यांना तयार राहायचं आहे. वेळ नाही हे शो मॅच चालू आहे. आपल्याला कशाही प्रकारची वेळ देण्यात येणार नाही. आपण खेळायला आहेत. खेळायचं असेल तर लवकर या.
नसता आपण 1 तारखेला या. आता जर या ठिकाणी शो मॅच खेळायचा असेल 501 रुपयाच्या बक्षीससाठी नो एंट्री फीस 1 रुपया न देता आपण या ठिकाणी खेळायचा असेल तर कृपया आपण वेळ न लावता 1 मिनिटाच्या आत मैदानाच्या आजूबाजूला येऊन थांबायचं आहे. नसता 1 तारखेला किती पाऊंड झाले? 1 मिनिटाच्या आत जर आपण या ठिकाणी आलात तर ठीक, नाही तर 1 तारखेला या. सुंदराची चढाई सुंदराची जंप मारा केली ते सोनवाडी संघाने. पूर्ण संघाचा 1 गुण. 10 नंबरचा रायडर आउट झालेला आहे. सोनवाडीचा हा खेळाडू चाल करून गेला आहे ते पूर्ण या संघावर. सुंदराची वा परंतु नाही. 1 पॉईंट सोनवाडी. सुंदराची चढाई. बाप 7 नंबरचा हा खेळाडू पूर्ण संघाचा सोनवाडी संघावर चाल करून गेलाय. जंप गेला शेवटचे काही मिनिट बाकी या सामन्यासाठी. शेवटचे 3 मिनिट. अरे वा वा सुंदर असे पूर्णच्या 7 नंबरचा खेळाडूने 1 पॉईंट घेऊन गेला आहे तो आपल्या संघासाठी. हा 25 नंबरचा खेळाडू सोनवाडीचा पूर्ण संघावर चालू करून गेला आहे. त्याचा रायडर अंपायरचा निर्णयाचे शेवटचे 3 मिनिट बाकी. शो मॅच या ठिकाणी खेळवले जात आहेत. सुंदर अशी चढाई. पूर्णचा टाइम ऑफ या ठिकाणी घेतला आहे. 16 गेम बदलून शिकते वाटलं. शेवटचे 2 मिनिटं. शेवटचे 2 मिनिटं दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. शेवटचे 2 मिनिटं बाकी आहे सामन्याचे. धरून आदळलं ना याचा एकदा त्याव तिथं 2 नेले ना आणि डबल इकडे चला परभणी निवटोक. परभणी निवटोक तयार राहायचं बरं. वेळ देण्यात येणार नाही कसल्याही प्रकारचा आपल्याला. 3री पुकार झालेली आहे आपल्यासाठी आणि या ठिकाणी बक्षीस सुद्धा आलेलं आहे. त्यांनी सकाळ श्रीमानजी रघुनाथरावजी मुलगीर सविता फोटो स्टुडिओ मुजे पोत्रा यांच्याकडून पक्ष 1 रोज बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. कोणती ओढ लागली? उठले रे जरा भारी खेळायला. हा पुढील सामन्यासाठी रघुनाथजी मुलगीर यांच्याकडून पक्ष 1 रुपये. तसेच दशरथ शंकररावजी फोपसे SRP मुजे हिंगोली यांच्याकडून 201 रुपये आणि दीपक वाईकर आणि मोठी लावला रे. मोठूला उडी पडत नाही. जंप मारा गेला. टाइम घालायचे. शेवटची एंट्री. शेवटची एंट्री. शेवटची एंट्री. सुंदर अशी पकड. सुंदर अशी पकड.